चारी बाजूनी डोंगर आहेत, त्याच्यामुळे इथे तर आल्यापासून पाऊस आहे. म्हणजे आम्ही काय लागले याच्यामध्ये रोहिदास फाटक पप्प्याने हा गणपती सिलेक्शन. नमस्कार मंडळी, आज आम्ही जात आहोत गणपती आणायला. गावाला गणपती कसा आणतात तो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात. आणि पहिलं आम्ही गणपतीतून, आता तरी गाड्या आहेत, पण पहिलं आम्ही जायचो जे गणपतीला असे व्हाळ असायचे, छोटे मोठे किंवा छोटे मोठे असे म्हणून व्हाळ असायचे, त्याच्यातून आम्ही गणपती आणायला जायचो आणि तो खूप मजा यायची. पण आता रस्ते झाले आहेत त्याच्यामुळे मोस्टली लोक गाड्यानेच आणतात. तर आता आपण गणपती आणायला. उद्या गणपती आहे पण आम्ही एक दिवस आधीच आणतो, म्हणजे गर्दी आणि खूप लोक असतात आणायला तिथे, त्याच्यामुळे. तर आता आपण निघूया, चला. सो आपण गणपती आणायला चाललो आहे, तर पाऊस तर असलाच पाहिजे, त्याशिवाय तर मजा येणार नाही. आपण पाऊस पण मस्त आहे बाहेर बघा एकदम. आणि आपलं जे घर आहे ते मस्त असं चारी बाजूनी डोंगर आहेत, त्याच्यामुळे इथे तर आल्यापासून पाऊस आहे. म्हणजे आम्ही काहीतरी 2 तारखेला आलो, तिथपासून कंटिन्यू पाऊस आहे, कंटिन्यू. बरोबर पप्प्या आहे, आमचा गण्या आहे, ज्याच्यामुळे 2-2.5 तास लेट झालाय. आणि पप्पा आहेत, जे आपण सगळे गणपती आणायला चाललोय. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. अजून खूप काम चालू आहे. गणपती बघा कसे आहेत. आणि इथे हे सगळे असे गणपती तुम्हाला दिसतील सगळे लाईनीमध्ये. हे सगळे कसे गणपती लागलेत. त्याच्यामध्ये रोहिदास फाटक कोण आहे मॅडम? सो हे गणपती अजून कलर काढायचा बाकी आहे. आज दिवसभरात पूर्ण होईल. त्या आतमध्ये पण असे गणपती आहेत. सगळे काढलं आतमध्ये पण राग होतो. सगळे गणपती बघा कसे दिसते मस्त.
तो मधलं छोटा जे वेगळे आहेत टॅग. सो आम्ही हा गणपती चूज केला आहे, गण्याने हा आणि पप्प्याने हा गणपती. सो असं सिलेक्शन त्याच्यातून होतं. तो गण्याच्या पाठचा. गणपती बाप्पा तू तिकडे त्या साईड दोन्ही पाय मांडीच्या मध्ये. गणपती बाप्पा मोरया. माझ्या हातात ते सगळं गणपती. सोड. तो आता आमचे गणपती घेऊन झालेले आहेत. बघा आमचे कसे बसले बघा मंडळी. चला निघू आता घरी. आता गाडी खूप स्लो चालवायला लागेल. सो मित्रांनो, आता ॲक्च्युली गणपतीची तयारी चालू आहे. उद्या गणपती आहे आणि आता आम्ही जस्ट डेकोरेशनचं काम चालू केलं आहे. डेकोरेशन सिम्पल आहे ह्यावेळी. जास्त काही असं एकदम फॅन्सी असं नाही ठेवलं आहे, कारण काही कारण आहे त्याच्यामुळे. पण जास्त आम्ही काय असं फॅन्सी नाही ठेवलं आहे. तर डेकोरेशन आपण बघूया. जे पण काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. तात्पुरतं मंडपीला असं एक कवर लावून झालं आहे. पाठी गणपतीच्या पाठी असं एक झालर लावून झाली आहे. आणि इकडे थोडं आपलं गौरीसाठी स्थान आहे, तर ते गौरी इकडे बसेल आणि इथे गणपती येईल. आता थोडंफार डेकोरेशन स्टार्ट केलं आहे, तर आता आपण नेक्स्ट स्टार्ट करूया. सो मित्रांनो, फायनली आपली डेकोरेशन झालेलं आहे. साधं डेकोरेशन केलं एकदम. तर उद्या इथे गणपती बसतील.